नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके न्याय सेवामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर मीममुळे तुमची प्रतिमा किंवा प्रतिष्ठा खराब झाली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओचा उपयोग करून हास्य व्यंग त्यात इन्क्लूड करून मजेशीर कंटेंट बनवणे अगदी कॉमन झालेले आहे. परंतु जेव्हा या कंटेंटमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचते तेव्हा तो एक गंभीर अपराध बनतो. भारतामध्ये अशा प्रकारे कोणाच्या प्रतिष्ठेला इजा पोहोचवणाऱ्यास कठोर कायदेशीर करण्याची तरतूद उपलब्ध आहे. आपल्या कायद्यामध्ये याकरिता मुख्यतः 2 मार्ग दिलेले आहेत. एक म्हणजे क्रिमिनल आणि दुसरा सिव्हिल. क्रिमिनलमध्ये भारतीय न्याय संहिता व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अंतर्गत कारवाई केली जाते. भारतीय न्याय संहिता 2023 च्या सेक्शन 356 नुसार मानहानीचा अपराध होतो. यामध्ये त्या बदनामी किंवा मानहानी करणाऱ्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्हीही द्वारे त्याला शिक्षा दिली जाते. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 65E प्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करताना इलेक्ट्रॉनिक रूपात त्याचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करून त्याचं प्रसारण करणे या सेक्शन अंतर्गत येते. याकरिता 3 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा 2 लाख रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही द्वारे त्याला शिक्षा दिली जाते. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 67 प्रमाणे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सेक्शुअल कंटेंट पब्लिश करणाऱ्याला त्या व्यक्तीने पहिल्यांदा हा गुन्हा केला असेल तर त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा व 5 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि पुन्हा त्याने हाच गुन्हा केला तर त्याला 5 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. यानंतर याच सेक्शुअल कंटेंटचा उपयोग म्हणजे फोटो किंवा व्हिडिओचा उपयोग करून धमकी देणे किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा केला जातो. तर हा भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 308 नुसार एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो. या गुन्ह्याकरिता 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड सुद्धा आकारण्यात येऊ शकतो. या फौजदारी कारवाईच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झालेली असते त्या पीडित व्यक्तीला कंपेन्सेशन मिळण्याकरिता सिव्हिल ऍक्शन म्हणजे दिवाणी कारवाई सुद्धा करता येते. सिव्हिल केस फाईल करता येते. तुमचा फोटो किंवा व्हिडिओ एखाद्याने तुमच्या संमतीशिवाय अपलोड केला असेल किंवा त्याचा उपयोग केला असेल ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेचे नुकसान झालेले असेल, तुमच्या वैयक्तिक अधिकाराचे त्याने नुकसान झालेले असेल, म्हणजे त्या व्यक्तीने कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 म्हणजे वैयक्तिक अधिकाराचे त्याने उल्लंघन केले असेल तर अशा व्यक्ती विरुद्ध तुम्ही सिव्हिल ऍक्शन कोर्टात सुरू करू शकता. तुमचे नाव, फोटो तसेच तुमच्याशी संबंधित कंटेंटवर मीम किंवा इमोजी लावून जर कोणी स्वतःचा व्यावसायिक फायदा करून घेत असेल तर याने सुद्धा तुमच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन होते. कोणाची मानहानी करणे हा एक अपराध आहे. पीडित व्यक्ती सिव्हिल कोर्टात मानहानी करिता नुकसान भरपाई मागू शकते. ही नुकसान भरपाई कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीची भरपाई असते. परंतु याकरिता तुम्ही नेमके काय करायला पाहिजे ते आता समजून घेऊया. तर सर्वात आधी तुम्ही राहत असलेल्या स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलमध्ये रिटन कंप्लेंट द्यायला पाहिजे. त्या कंप्लेंटमध्ये आपत्तीजनक कंटेंट म्हणजे स्क्रीनशॉट, URL, कोणत्या प्लॅटफॉर्मवर ते कंटेंट टाकण्यात आले आहे याबद्दलची माहिती आणि आरोपी जर तुम्हाला ह्या आरोपीबद्दल माहिती असेल तर त्याची माहिती आणि त्याची माहिती जर नसेल तरीही काही फरक पडत नाही, कारण त्या आरोपीला सायबर सेल शोधून काढतेच. या तुमच्या कंप्लेंटच्या आधारावर पोलीस FIR रजिस्टर करू शकते. परंतु जर पोलीस कारवाई करत नसतील तर तुम्ही BNSS च्या सेक्शन 227 नुसार सरळ मॅजिस्ट्रेट समोर प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकता. त्यानंतर तुमच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या नुकसान व मानसिक त्रासाकरिता कंपेन्सेशन करिता सिव्हिल सूट संबंधित सिव्हिल कोर्टात दाखल करू शकता. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या संबंधित कंटेंट टाकण्यात आलेले असेल, ज्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या संबंधित कंटेंट टाकण्यात आलेलं असेल तेथे तक्रार निवारण अधिकाऱ्याला तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवून ते कंटेंट त्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यास सांगू शकता. तुम्ही दिलेल्या कायदेशीर नोटीस नंतर त्यांना ते कंटेंट हटवावेच लागते. तेव्हा न्याय सेवामध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.